कामाचा माणूस म्हणून अशी ओळख असलेले नेते अजित पवार आणि त्यांच्या विमानाचा रहस्यमय अपघात की घातपात, सत्य लपले आहे का ब्लॅक बॉक्समध्ये? नमस्कार, मी तुषार पायगुडे. महाराष्ट्र स्पेशलच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या घटनेबाबत. 26 जानेवारी 2026 रोजी बारामतीच्या मातीत एक विमान कोसळलं. त्यात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या जगभर पसरल्या. पण हे खरंच अपघात होता का, की काही कट होता, काही राजकीय षडयंत्र होतं? सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अफवा आणि काही म्हणतात हा सामान्य अपघात नाही तर कट कारस्थान आहे. त्याचबरोबर कुटुंबियांनी निपक्ष चौकशीची मागणी केली आहे. अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी इंस्टाग्रामवरती भावनिक स्टेटस करून सांगितले की ब्लॅक बॉक्स इतक्या सहज नष्ट होत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला पूर्ण सत्य हवं आहे. आणि रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत तांत्रिक मुद्द्यांवरती संशय व्यक्त करत विमान अपघातातल्या अनेक त्रुटींवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. नियम काय सांगतात? डीजीसीए नुसार विमानाच्या व्हॉइस रेकॉर्डिंग जे आहे सीव्हीआर मध्ये 120 मिनिटांचं रेकॉर्डिंग असणे बंधनकारक आहे. पण अपघातात सीव्हीआर आगीत खाक झाल्याचं सांगितलं जात आहे. फक्त 30 मिनिटाचा डेटा उपलब्ध आहे का? सरकारी सूत्र म्हणतात डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्ड DFDR सुरक्षित आहे, पण सीव्हीआर साठी हनीवेल कंपनीची मदत घेतली जात आहे. नागरी उड्डाण मंत्रालय सांगतं प्राथमिक अहवाल 27 फेब्रुवारी पर्यंत येईल. पण सत्य बाहेर येईलच का? शिवसेनेचे संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे आणि एनसीपीने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अपघाताची चौकशी AAIB करत आहे आणि ऑपरेटरवर जे विमान चालक आहेत विशेष ऑडिट सुरू आहे, त्याची चौकशी चालू आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अधिकृत अहवाल येईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट खरी नसते. अपघात आहे की काही कट? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये तुमचं मत सांगा. पण तथ्यावर आधारित